किती धावा केल्या, गोलंदाजाने किती धावा दिल्या, या सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत गुणलेखक, त्यांचा देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. चला वारसोळी देव टीम, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. कोंडोशी टीम, वारसोळी देव टीम, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. तर जाऊयात मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करणार आहोत. अर्थातच ज्यांचा आवाज आपण ऐकतोय आमचे बंधू, आमचे गुरुवर्य आणि कोरोशी गावचा एक गोड सुमधुर आवाज, ज्यांचं मराठीमधून चांगलं समालोचन ऐकतोय. या मॅचची कहाणी ऐकण्यासाठी जाऊयात गणेश सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज मित्रांनो आपण मायक्रोफोनवरती ऐकत होता, 22 गाव टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज निवृत्ती दादा शिंदे. तर चला दोन्ही संघांसाठी वर्तमान आपण येऊन बसायचंय, खालती समोर जागा द्या त्यांना. तर आपण पाहतोय मित्रांनो की SK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्राम विकास मंडळ लामज मुंबई व श्री लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 के SK क्रीडा प्रतिष्ठानच्या टेनिस क्रिकेट हंगामाची सुरुवात मात्र श्री गणेशा होताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण सातत्यानं मी SK क्रीडा प्रतिष्ठानचा इतिहास आपल्याला सांगत असतो की 2016 साली नक्कीच खऱ्या अर्थानं SK क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि तदनंतर मात्र सातारा जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर पहिलं 1 गाव 11 या फॉर्मॅटचं असोसिएशन निर्माण झालं आणि तदनंतर आज आपण पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण क्रिकेट आज एक वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतं. त्याला ग्लॅमर केलं त्या नियमावलीने. आपण सातत्याने सांगत असतो, मी कोणत्याही असोसिएशन मध्ये असलो तरी सांगत असतो मित्रांनो की 2016 पूर्वी सुद्धा आपण एक चांगलं क्रिकेट खेळायचो, पण त्याला कोणती शिस्त नव्हती. परंतु 2016 नंतर त्याला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तदनंतर आज एक वेगळ्या उंचीवरती अगदी म्हटलं जातं ना की एक सुवर्ण युग या टेनिस क्रिकेटला अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जाऊया मॅच कडे. एका बाजूला टीम वारसोळी देव तर दुसऱ्या बाजूला टीम कोंडोशी. टीम वारसोळी देवनी नाणेफेक जिंकली आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय इथे मात्र टीम वारसोळीने सलामीची जोडी मात्र सागर प्रवीण अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम कोंडोशीकडून पाहतोय. चला अक्षय जास्त वेळ घेऊ नका. आणि मला वाटते अगदी 8-10 वर्षाचे खेळाडू सुद्धा सोपान मोरे आपण पुढची तयारी आताच करताय की काय बाबा, परंतु थोडस सांभाळून, कारण 2 खेळाडू छोटे आहेत. मला वाटतं क्षितिज मोरेची गैरहजेरी आहे, बरेच खेळाडू गैरहजर आहेत, परंतु पाहिलं गेलं ना तर हीच व्यथा सोपानची आपल्या KSK मध्ये पाहायला मिळते. परंतु आजूबाजूचं आपण असोसिएशन पाहिले तर अगदी परफेक्ट टीम घेऊन खेळताना सर्व, कारण आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आशिष पार्टेने फक्त 7 खेळाडू घेऊन मॅच खेळले. सोपान मोरे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आपण मित्रांनो. खरंच मी सातत्यानं अगदी अंत्यकरणापासून सांगत असतो, कारण आपण दशा दाखवल्या आपल्या सातारा जिल्ह्याच्या क्रिकेटला. त्यासाठी नक्कीच पहिला चेंडू अक्षय मोरे, खऱ्या अर्थानं अक्षय मोरे असा खेळाडू आपल्या विभागामधील खरोखरच ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा नवी मुंबईमध्ये खेळल्यात. आपण ज्यावेळेस KSK प्रीमियर खेळतो, आयकॉन खेळाडू, खऱ्या अर्थानं सातत्यानं हे मोठे खेळाडू आहेत, चांगला खेळ दाखवतात. परंतु अगदी टीम तशी त्यांच्या मागे खंबीर उभं राहणारी परफेक्ट टीम असावी, कारण कोणी एका दुखा खेळाडू सातत्यानं चांगला परफॉर्मन्स नाही करू शकत. टीम वर्क हवी आहे.
यात चांगला फटका, परंतु फाईन लेगचा रिझल्ट डिक्लेअर घोषित आहे. चेंडू पहा आतमध्येच आहे. नक्कीच डी झोनच्या स्वरूपामधून एक धाव, 2 धावा धावफलकावरती टीम कोंडोशी. आपण जर पार एक 2-4 वर्षापूर्वीपासूनचा काळ जर पाहिला तर वारसोळी देव टीम अगदी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहिलं. क्षितिज मोरे असतील, अक्षय मोरे असतील, जितू मोरे असतील, सोपान मोरे स्वतः अगदी चांगला परफॉर्मन्स करायचे. एक चांगली मोठी टीम आपण पाहिली आहे. परंतु ज्या खेळाडू अनुपस्थित राहतात ना त्यावेळी टीम थोडीशी डगमगली जाते मित्रांनो. पुन्हा एकदा अक्षय निघतील. चांगला फटका, परंतु थोडासा मिसअंडरस्टँडिंग आहे. जितू मोरेंच्या डोक्यावरतून प्रस्थान होणार आणि यस नक्कीच चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजनच्या क्षेत्रामधून. 1 बाउन्स 4 धावा. सागरच खेळतो, कोण खेळतंय तिकडे, कोणी मारला? प्रवीण यांच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. 4 षटकांच्या मॅचेस असेल, फ्रेश मॅच आहे. आपण पाहतोय मोरिया 11 वारसोळी देव विपक्ष झोलाई 11 कोंडोशी अशी ही मॅच आपल्या समोर फ्रेश मॅच आहे. दोन छोटे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सोपान मोरे इंजर्ड आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडासा फेरफार बदल करण्याचा प्रयत्न. ओ वा भाई वा, इथे मात्र प्रवीणच्या बॅट मधून येतोय एक अप्रतिम देखना टोले जंग षटकार आणि येतोय खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. मित्रांनो मी सातत्यानं सांगतो, जर ओव्हर द पिच चेंडूला तुम्हाला ऑन साइडला फटका मोठा खेळायचा तर तुमची नजर टायमिंग परफेक्ट हवं असते आणि तेच घडतं. प्रवीण यांच्या बॅट मधून एक अप्रतिम देखना फटका पाहायला मिळाला. या 6 धावेंच्या मदतीनं धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अक्षय मोरे एक अतिशय बहारदार ऑलराऊंडर खेळाडू आहेत. के क्रीडा प्रतिष्ठानचे. पहा प्रेशर आले, बाउन्स करायचा प्रयत्न, अतिशय वेगवान बाउन्स झाला. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय आणि 1 बॅलेट सुद्धा इथे खर्ची घातलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच दोन्ही बाजूनी नुकसान इथे मात्र आपल्या होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अक्षय मोरे गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होताना पाहायला मिळतील. ओ सुपर आहे, परंतु झेलची संधी आहे का नाही. तुला बॅकफुटलाच थांबलेत. झेलची कुठेही प्रयत्न झाले नाहीत, परंतु इथे कारण पॉवर प्लेचं षटक आहे म्हटल्यानंतर बाउंड्री लाईनला बॅकअप थोडासा कमी आहे. त्यामुळे कुठेतरी नक्कीच थोडंसं पाठीमागे थांबण्याचा निर्णय झाला आणि 2 धावा त्या दरम्यान प्रवीण यांच्या खात्यामध्ये जोडल्या, टीम कोंडोशीच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. पुन्हा मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अक्षय मोरे निघताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि आता मात्र इथे काय घडणार आहे तर निर्धाव चेंडूची सांगता झाली का ते पाहायचंय. 2 पंच नक्कीच असं निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि त्यानंतर आपण जर विचार केला पहिल्या षटकाचा लेखाजोखा, एका षटकामध्ये धावसंख्या मात्र 15 आणि ते सुद्धा अक्षय मोरेचं षटक होतं. म्हणजे महत्वाचं षटक होतं कारण अक्षय मोरे हा एक खूप महत्वाचा खेळाडू आहे टीम वारसोळी देव संघासाठी. कारण आपण सातत्यानं जर पाहिलं पहिलं षटक हाताळत असताना एक चांगली कामगिरीची अपेक्षा असते ती अक्षयकडून ठेवली जाते. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपली. क्षेत्ररक्षण मात्र फेल लावलंय. गोलंदाजी मार्कवरती येतील. अभिजित मोरे कदम गोलंदाजी मार्कवरतून ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल आपण पाहिला. डीप मिड विकेट रिझनला अक्षय मोरे असतील, सी कॉर्नर जितू असतील, लॉंग ऑन आहे, लॉंग अप आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, बॅकअप चांगला आहे. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र वा भाई वा, काय क्लास दाखवलाय. फलंदाज होते सागर यांच्या बॅट मधून लाजबाब टायमिंग साधलंय. अगदी सहजरित्या सुपर आहे यार. आपला दुने नेत्रदीप फटका पाहायला मिळाला आणि या 6 धावेंच्या मदतीने धावसंख्या मात्र 21 ऑन स्कोर बोर्ड. पहा इथे मात्र म्हटलं जाताना क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की कालच्या पुण्यावरती आज आपल्याला जगता येत नाहीये. तुम्हाला आज सिच्युएशन हो सुपर कमबॅक आहे का नाही या सीधा वाईट कॉल थोडासा बाहेर,
परंतु सागर ज्या प्रकारचे खेळ अगदी चेंडू पर्यंत पोहोचले होते, इथे मात्र एका धावेची भर असेल. 22 ऑन स्कोर बोर्ड. टीम वारसोळी कोंडोशी. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज मात्र अभिजित लॉब केला, भिरकावला, फेकून दिला, डिस्पॅच केला. मी सातत्याने सांगत असतो की फलंदाज एक संधी घेऊन येत असतात, परंतु गोलंदाजांकडे अनेक संधी असतात. 6 चेंडूवरती 6 प्रकारचे चेंडू हाताळण्याची संधी तुमच्याकडे असते. कमबॅक करायची संधी असते, ती अभिजित यांनी करायला पाहिजे. एक चेंडू तर निर्धाव आलाय, हो, परंतु नाही. ओर द पिच अगदी सरळ समोरच्या दिशेने कडक 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 पहार येतोय. इथे मात्र सागरच्या बॅट मधून येतो या षटकातील तिसरा षटकार. पहा, हा चेंडू घ्या. सागर अतिशय बहारदार फलंदाजी करतायत. इथे अभिजित यांना खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ओव्हर द पिच गोलंदाजी करत असताना आतापर्यंतचा पडलेला तिसरा षटकार आहे. थोडीशी नक्की सुधारणा. इथे मात्र आता डॉट डिलिव्हरी आलेली पाहायला मिळते. थोडंसं अपेक्षेकडे ठेवणं गरजेचं असतंय. इथे मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 35 ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित पुन्हा एकदा मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन हाताळण्यासाठी सुरेख कमबॅक आहे आणि मला वाटते विकेटचं पतन आहे. यस, सागर बॅक टू द बॅबिलियन. कुठेतरी हाफ टॅकर आणि त्यावरती नक्कीच कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक चांगली वादळी खेळी इथे मात्र श्यामावली म्हणेन. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर अक्षय. अगदी जर टीम कोंडोशीचा विचार केला ना, अगदी सर्व खेळाडू अगदी पातळ शरीर यष्टीचे, त्यामध्ये नक्कीच अतिशय चांगला खेळ साकला. हो, आणि खऱ्या अर्थानं जवळजवळ 80% टीम पुण्यावरून मुंबई शहरामध्ये दाखल होत असते टीम कोंडोशीची. खूप खूप खरोखरच अभिनंदन आहे मित्रांनो तुमचं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं मग अशी निपाणीमध्ये आपले नारायण गुरुजी होते, मला वाटते तिथे संदीप गुरुजी गावावरून येतात. खऱ्या अर्थानं खरंच माहिती नाही एक मॅच जिंकू, पुढच्या फेरीमध्ये जाऊ की नाही जाऊ. किती 3-4 षटकांची मॅच एका तासामध्ये संपन्न होत असते, परंतु त्या एका तासासाठी सुद्धा खेळाडू 200, 250, 300 किलोमीटरचा प्रवास करून येतात मित्रांनो. न्यू गोलंदाज जितू मोरे. ओ, झेलची संधी आहे अक्षयकडे, परंतु नाही. अवाक्या बाहेर आला. जितू मोरेचं स्वागत केलंय. फलंदाज आहेत आपण पाहिलं तर प्रवीण खऱ्या अर्थानं जिथून सागर बाद होऊन गेलेत तिथून पुढे मात्र आपला कित्ता घिरवला जातोय. काय बॅटिंगचा फ्लो येतोय यार. बॅट अतिशय देखणे फिरवली जाते, ताकद वापरली जाते, टायमिंग साधलं जातंय. पुन्हा एकदा हो, जितू मोरे डायरिंग करतायत अगदी ओव्हर द पिच गोलंदाजी करायची, परंतु जोखीम बरी आहे. ज्या रिदम मध्ये खऱ्या अर्थानं प्रवीण फलंदाजी करतात त्यांना बॅटच्या फ्लो मध्ये अगदी बॅट खाली चेंडू देणं म्हणजेच खऱ्या अर्थानं मोठी जोखीम आहे. परंतु जितू मोरेंकडे कौशल्य आहे, अगदी वारेशन आहे जितूकडे. पाहायचं आहे
फुल टॉस इथे झेलची संधी आहे का, परंतु नाही, झेल वरती येत नाही, थोडस इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला जातो. त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट केली जाते. दोन धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा आपण जर एकूण विचार केला 43 ऑन स्कोर बोर्ड, मोठी धावसंख्या उभारली जाते. चेतू पुन्हा एकदा आता मात्र जोरकस ताकद लावण्याचा प्रयत्न प्रवीण यांच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडू जितू पुन्हा एकदा. ओ सुपर आहे, मी म्हटलं व्हेरिएशन आहे, जितूकडे कला आहे आणि तीच आपली दाखवताना पाहायला मिळतात. मित्रांनो, आतमध्ये चेंडू येईल असं खेळू नका, थोडस लांब जा, कारण लाईव्हला कॅमेरा संपूर्ण कव्हर करतोय, थोडस सहकार्य करा. जितू पुन्हा एकदा. हो, व्हॉट अ डिलिव्हरी, अफलातून कमबॅक जितू मोरे. पहिला चेंडूवरती फटका खाला, परंतु तदनंतर मात्र काय कमबॅक करून दिलाय. वेल प्लेड जितू. धावसंख्या जाऊन पोहोचले एंड ऑफ द त्रिशतक 43. याचा 43 धावा, बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. जितू मोरेनं मॅच मध्ये टीम वारसोड देवला ठेवले असं म्हणायला हरकत नाहीये. येणारे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल 5. अतिशय बहारदार फलंदाजी, परंतु आता नॉन स्ट्राईक लेनला आहे, इथे मात्र स्ट्राईकला आणावं लागेल. सोपान बॉलर कोण आहे? सोपान प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला मात्र अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. येथे मात्र बाउन्स आणि तो नक्कीच एक चेंडू डॉट झालाय म्हणायला हरकत नाहीये. भले ऑर्निंग आले, परंतु प्रथमेशने नक्कीच एक चेंडू डॉट टाकलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण इथे मात्र आता धाबा रोखणं गरजेचं. इथून पुढे जर एक 15 धाबा काढला ना टीम कोंडोशीने, तर नक्कीच टीम वारसुदेवाला मोठं आव्हान आहे. इथे अक्षय खऱ्या अर्थानं काय कॅल्क्युलेशन करतात, तर मी विचार करत असतो की तुमचं टीमला पहिलं प्राधान्य पाहिजे मित्रांनो, आणि टीमचं हित कोंडोशी कशामध्ये आहे, तर प्रवीणला स्ट्राईकला आणणं आहे. तुम्ही कसंही डिफेन्स करा आणि एक धाव काढून प्रवीणला स्ट्राईकला आणा, कारण टीमच्या धावा वाढणं खूप गरजेचं असेल. आपल्याकडे जेव्हा मोठे फटके असतात ती वेळ नंतर असते, आता सिच्युएशन थोडं वेगळं आहे. बा इथे विकेट पडली तर पुन्हा एकदा प्रवीण नॉन स्ट्राईकलाच राहणार, परंतु लक आहे. परंतु प्रवीणचं सुद्धा कॅल्क्युलेशन फार चुकीचं आहे मी म्हणेन, कारण आपल्याकडे जेव्हा फटके लागतात ना तेव्हा आपलं दायित्व असतं टीमसाठी पुन्हा स्ट्राईकला थांबा. ही एक धाव महत्वाची नव्हती जास्त, परंतु पुन्हा एकदा ती सिच्युएशन आले. आता मात्र अक्षय काय करतील बघायचं. प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या रनिंग मार्क वरतून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. वेगळी धाटणी होती, परंतु इथे मात्र चेंडू डी झोन मध्ये गेलाय. एक धाव फक्त आहे आणि हाणामारीचा षटक आहे, तिथे फक्त एक धाव आली तर टीम कोंडोशी कुठेतरी थोडासा बाकफुटला जाईल, कारण जेवढा धावांचा ओघ वाढला होता, अजून चांगली धावसंख्या उभारण्याचा जे गोल्डन चान्स आला होता तो कुठेतरी मिस करतोय का, कारण समोरून प्रवीण फक्त नॉन स्ट्राईक वरून पाहत आहेत. त्यांनी अतिशय बहारदार फलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा डी 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 डी. थोडासा आता प्रेशर सुद्धा आलंय, काहीतरी वेगळं व्हॅरिएशन होत आहे आणि मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. काही एकही मोठा फटका मारून दिला नाहीये. पहा, अतिशय चांगलं प्रथमेशने कमबॅक करून दिलंय आणि खूप मोठं नुकसान टीम कोंडोशीला झालंय. त्याचं कारण सर्वात महत्वाचं असेल. ओ इथे मला खऱ्या अर्थानं 2 धावा कंप्लीट झाल्या बघता बघता आणि धावसंख्येचा एंड झाला, म्हणजेच 49 धावा आणि 50 धाब्यांचं आव्हान असेल. कुठेतरी 60 कडे लक्ष वाटत होतं, परंतु ते घडलं नाहीये.
आता मात्र आपण पुढची नेक्स्ट मॅच मला वाटते आयोजक आपण लाईन मधून शेवटची मॅच आहे ती घ्यायची का सांगायचं आहे आम्हाला. जय हनुमान एरणे खुर्द विपक्ष DKSM सौंदर्य ही मॅच साखळी फेरीतील शेवटची मॅच आहे आणि मला वाटतं ती मॅच कंप्लीट करून घ्या. नंतरच्या सर्व मॅचेस 3-3 षटकाच्या होतील. टीम एरणे खुर्द विपक्ष टीम सौंदर्य घ्यायची का. ओके ठीक आहे. थोडस चेंजेस आहे. निपाणी तात्या विपक्ष टीम खांबिल चोरगे ही मॅच होईल. थोडस करेक्शन आहे मित्रांनो माफ करा. निपाणी तात्या विपक्ष टीम खांबिल चोरगे. अमित कदम सागर सुतार आपण प्लीज या टॉस करून घ्या. चला टीम खांबिल तात्या आलेले आहे. टीम खांबिल या आपण टॉस करून घ्या. अमित कदम आयोजन समितीला विनंती करतो आपण टॉस करून घ्या जाऊन प्लीज. अमित चला या. चला टीम कोंडोशी आपण अजूनपर्यंत आतमध्ये काय गेलं नाही मित्रांनो. चला ना एवढा वेळ नसतो यार. हा 50चं आव्हान आहे. चला थोडस स्पीडअपली घ्या कारण संध्याकाळी 5:30 पावणे 6ला अंधार होतो. आता हा 1 महिना अजून असाच थोडासा वेळ आपल्याला 1-1.5 तास कमी भेटतोय मित्रांनो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. चला टीम वारसोड देव आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस होतोय. टीम निपाणी खूप सारा निर्बल या 2 खेळाडूंवरती आहे. टीम सौंदर्य अक्षय भिल्लारे यस 2023 आणि त्या प्रीमियर लीग मध्ये उभरता सितारा खऱ्या अर्थानं अक्षय भिल्लारे आज मात्र आपल्या गावासाठी खेळतोय. एक महत्वपूर्ण षटक हाताळतोय. अक्षय मोरेच्या अगेन्स्ट लाजबाब टायमिंग साधलंय. अगदी पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू हाताळणं म्हणजे आपल्याच हाताने आपल्या पायावरती म्हटलं जातं ना कुऱ्हाड मारून घेणं. कारण शापित चेंडू आहे फुलटॉस. फलंदाजांसाठी नक्कीच एक मेजवानीचा चेंडू असतो आणि त्याच्यावरती नक्कीच अक्षयनी चांगला फटका खेळला. पुढचा चेंडू वाह पाप अगदी चांगला. उगाच नाही उभरता सितारा 2023चा अक्षय भिल्लारे. हाईट आहे आणि त्या हाईटचा नक्कीच पुरेपूर फायदा अक्षय भिल्लारे घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील एक महत्वपूर्ण मॅच असेल. एका बाजूला असेल निपाणी तात्या विपक्ष टीम खांबिल चोरगे अशी टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. येणारी मॅच पाहायला मिळणार आहे. चला चला मॅचला सुरुवात करा.
गती परिवर्तन आहे. यास इथे मात्र थांबवलंय जितून नक्कीच हेरलं होतं. हा चेंडू मात्र बॅट वरती बराच थोडासा अंतराने आलाय, त्यामुळे मोठा फटका लागला नाहीये. अक्षय भिलारे एक व्हॅरिएशन गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय यांच्या माध्यमातून. आता मात्र लापटेट केलाय, भिरकावलाय. इथे मात्र डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये येतोय जितू मोरे यांच्या बॅट मधून पहिला षटकार. खऱ्या अर्थानं जितू मोरे आपण जर पाहिलं सारसोळेचं मैदान जितू मोरेसाठी खूप लकी आहे. आपण सारसोळेच्या मैदानामधला जर लेखाजोखा रेकॉर्ड काढला तर त्या मैदानामध्ये जितू मोरे अतिशय बहारदार फलंदाजी करताना पाहायला मिळतात. नेरुळ पुन्हा एकदा अक्षय भिल्लारे निघतात. थोडस मागे ठेवावं लागेल तुम्हाला. या चांगले गुड लेंथ अतिशय चांगला देखणा चेंडू होता, परंतु लेग बाईटचा इशारा येतोय. एक धाव डी झोन मध्ये जाते. धावसंख्येचा आपण एकूण विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एक 12.50च्या सरासरीने धावा हव्या आहेत आणि ते टार्गेटच्या अगदी सटीक चालू आहे. ही मॅच म्हणायला हरकत नाहीये. एखादा मोठा फटका प्रेशर मधून काढू शकतो आणि जितू मोरेच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये. हो, वेल क्लॅच, वेल चेंज. इथे मात्र जितू मोरे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का, पहिला हादरा, लागलेली पहिली पनवती टीम वारसुळीला असं म्हणायला हरकत नाही. जितू मोरे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर सोपान मोरे ज्युनियर. गोलंदाजी मार्कवरतून राज. अक्षय मोरेसाठी अक्षय इथे जबाबदारी वाढली अक्षयाची. तुम्ही चेंडू बरोबर पाहिला पाहिजे, टायमिंग परफेक्ट झालं गेलं पाहिजे, कारण जेतू बाद झाल्यानंतर अक्षयवरती जबाबदारी खूप वाढलेली आहे पाहायला मिळते बघा. परंतु त्या जबाबदारीला आपण त्या जबाबदारीने खेळणं गरजेचं असणार आहे. राज यांची अतिशय बहारदार गोलंदाजी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवरतून. ओ, मोठा साऊंड आला आणि हो यस, विकेट आहे, विकेट आहे. खूप मोठा मासा गळाला लागला. टीम कोंडोशीचा जल्लोष पहा. माहिती आहे अक्षय मोरे आणि अक्षय मोरेचं महत्व टीम कोंडोशी जाणते. टीम वारसोळी देव आता मात्र खूप अडचणीमध्ये सापडलाय. खऱ्या अर्थानं दोन्ही बिनीची फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेने परतल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोपान कोण आहे? प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता मॅच मात्र खूप लांब आहे. टीम वारसोळी देव पासून मॅच थोडीशी लांब याचं कारण आहे मोठं नाव कोण नाही आहे. आता मात्र सोपान ज्युनियर प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. राज याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक मोठा मासा गळाला लावलाय राज यांनी. तर आता मात्र पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवरतून. ओ, डी मध्ये चेंडू जाईल, परंतु एक वेगळा धाटणीचा फटका प्रथमेश कडून पाहायला मिळाला होता. तुम्हाला आता मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाही आहे. तुम्हाला 13, 14, 14, 15ची सरासरीने आता धावा जमा कराव्या लागणार आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टीम वारसोळी देव 1-2 षटकार कधी येतील हे पाहणं नक्कीच. इथे मात्र फुलटा चेंडू होता, परंतु अगदी सॉफ्ट हँडेड खेळला गेला चेंडू. तिथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एक आणि एकच धाव.
तर इथे मात्र एका एका धाबेने टीम वारसोळी विजयाच्या दिशेने वाटचाल करणार नाही आहे. त्याला मोठ्या फटक्यांची गरज आहे. सोपान मोरे हो इथे मात्र फटका सजला परंतु फक्त एक आणि एकच धाव अर्जित होत आतमध्ये गेला. चेंडू दुसरा घ्या चला. चला चेंडू घ्या धुना घ्या. चेंडू गेलाय आतमध्ये. तर इथे मात्र धावसंख्येचा आपण एकूण विचार केला तर आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडूचा जर विचार केला फटका अक्षयचा कॉल आहे आणि हे बेटर आहे. हे कॉल खूप महत्वाचा पा वाह वेल जज यार अफलातून आहे. आणि मी ही गोष्ट सातत्यानं इथून सांगत असतो की कॉल इज बेटर. तुमचा कॉल चांगला ठेवा. तुमचं क्षेत्ररक्षण आता मात्र 12-34 समीकरण आलंय. पहा इथे मात्र काय घडतंय तर टीम वारसोलीच्या बाजूनी एकही गोष्ट घडताना दिसत नाहीये. एकही षटकार येत नाही चौकार येत नाही. न्यू बॅटर अभिजित. न्यू गोलंदाज समीर बिल्लारे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्राचारण केलंय. 12-34 समीकरण आहे मित्रांनो. 12-34 या धावा होतात झालात. अगदी टेनिस क्रिकेट पासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत नव्हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सुद्धा ह्या 34 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. गोलंदाज समीर बिल्लारे. ओ फटका पुन्हा एकदा फसलाय. झेलची संधी आहे. वन हँडेड डी झोन. यस एक धाव. खऱ्या अर्थानं असे मिसहँडिंग फटके मारून धावा पूर्ण होणार नाही आहेत. तिथे तुम्हाला परफेक्ट फटके खेळावेच लागतील. लढावं लागेल. म्हटलं जातं ना कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल. सांगावं लागेल परिस्थितीला. यस ओ इथे मात्र बॅटचा फ्लो बघा कुठून येतोय. तुम्हाला सरळ बॅट घ्यावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. खऱ्या अर्थानं इथे मी मगाशी ज्यावेळेस मॅच चालू होताना सांगितलं होतं की 2 ते 3 खेळाडू या 3 खेळाडूंवरती सर्व मॅच निर्भर असते. टीम वारसोळी देव जोरकस फटका अगदी कडक 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 येतोय चौकार. परंतु झालाय का उशीर असं म्हणायची वेळ आली टीम वारसोळी देवला. कारण थोडस पहिलाच एक 5-6 चेंडू पासून चांगली फलंदाजी होणं अपेक्षित होतं परंतु ते घडलं नाहीये. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न झाला. चला 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 धाबा झाला 21. 21 धाबा धावफलकावरती आहेत. पहा नक्कीच एक वेगळ्या रणनीतीनुसार 9 चेंडू 29 धाबा. आता मात्र आपण जर पाहिलं ना ऑन साइडचं रिझन हो चांगला फटका तर हे अप्पर कट सुपर कट आहे परंतु तिथे तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि तुम्हाला आत्ताचा जर विचार केला तर 8 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आहे. मॅच बनू शकते का तर मॅच षटकारांनी बनू शकते. षटकार चौकारांची आतषबाजी गरजेची आहे. जोरकास खेळला सी कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी सहजरित्या. क्षेत्ररक्षण अतिशय बहारदार आहे. टीम कोंडोशीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत दाखवलाय. तेवीस हवा गती परिवर्तन आहे. बॅकफुटला कुठे ते जाऊन खेळायचा प्रयत्न परंतु नाही. पंच सांगतायत हे वाईट चेंडू
कुठेतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. बघूया पुढचा चेंडू. ओ सुपर आहे. वायडिश यॉर्कर अगदी फुल लेनचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या मात्र 24 धावा. विजयाचं लक्ष आता थोडस आणखीन लांब आहे, कारण मला वाटतं 26 धावींची गरज आहे. 6 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण टीम कोंडोशी 11 संघासाठी. प्रमोद जोरकस फटका अगदी. ओ इथे अक्षयची चुकी होते. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धाबा 28 धाबा धाव फलकावरती आहेत. अजूनही 22 धाबीची गरज. 5 चेंडू 22 धाबा. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचे. निपाणी तात्या विपक्ष टीम खांबील चोरगे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो आपण. ओ लाट केलाय. भिरकावलाय. गगन 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 चुंबी येतोय. धमाकेदार षटकार. जरी पराभूत झालो तरी ते सन्मानानं स्वीकारू या दृष्टीने फलंदाज आपण पाहतोय अभिजित मोरे. इथे मात्र क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चेंडू आणा पटकन चला. आता 4-16 मॅच आले पहा. मॅच मात्र कुठेही करवट बदलू शकते. झेलची संधी आहे. डाऊन 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 डाऊन. अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत वाटलं होतं हा झेल सहज सोपा आहे, परंतु नाही. इथे मात्र इक्वेशनचा आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 15. इथे मात्र आणखीन एक संधी आहे. ओ प्रयत्नांची पराकाष्ठा. वेल प्लेड. इथे मात्र चांगला धावे बादची संधी. भाग मिल्का भाग. भाग मिल्का भाग. इथे मात्र धावा धाव धावा धाव. 3 धावा आल्यात या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडू 12 धावा. पहा पहिले जर 2-3 चेंडू होते ते जर मिस झाले नसते मागच्या षटकांमधले या षटकात तर मॅच किती क्लोज झाली होती बघा. 2 षटकार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कोण आहे प्रथमेश, परंतु नाही. इथे मात्र काय घडणार आहे तर इथे डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला अभिजित आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू. चला 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 थोडं स्पीडअप करा. चला पुढच्या दोन्ही टीम्स आपण डकआउट मध्ये येऊन बसायचं आहे. पुन्हा पुन्हा सूचना देतो मी. या ठिकाणी आपण डकआउट मधूनच सर्व मुवमेंट करायचे आहेत. विनंती राहील आपल्याला. वेल प्लेड टीम कोंडोशी. हार्ड लक बॅड लक टीम रामेघर वारसोळी देव. सॉरी. चला नेक्स्ट टीम. चला आपण लाईनअपने बाहेर या. लाईनअपने आज